डो अ आ इ ई उ ऊ री ए ओ ओ अन आ अ आ इ ई उ ऊ री ए ओ ओ अन आ. मयुरी, कशी आहेस? छान दिसतेस माझं ते बाळ, माझं लेकरू. कालपर्यंत जी माझ्या कुशीत विसावायची, माझ्या हातात हात धरून चालायची, ती आज आपल्या नव्या जीवन प्रवासावर निघालीये, जयेश रावांच्या सोबत. बाळा, आजपासून तुझ्या आयुष्याचं नवं पान उघडतंय. ही नवी साथ फक्त 2 व्यक्तींची नाही, तर 2 संस्कारांची सुंदर गुंफण आहे. जयेशराव, आता आमचं लेकरू तुझ्या हाती देतो आहोत. ती आमच्यासाठी आमच्या श्वासासारखी आहे. तिच्या त्या हसण्याचं कारण तुम्ही नेहमी बनाल, हीच आमची इच्छा. तुमचं हे नातं आपुलकी टिकलेलं असो, अशी माझी देवाकडे प्रार्थना आहे. माझी 4 मुलं पराग, हर्षल, प्रफुल्ल आणि तुषार. आज तुमच्या बहिणीचं आयुष्य एका नव्या टप्प्यावर जातंय. तिच्यासाठी तुम्ही नेहमीच ढाल बनून उभे राहिलात. तिच्या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधलात. आज ती तुमच्यापासून थोडी दूर जाणार आहे, पण नातं तितकंच घट्ट राहो आणि तिच्या मागे तुमचं प्रेम आणि आशीर्वाद नेहमी असू देत. देवाकडे माझी मनापासून प्रार्थना आहे की तुमचं आयुष्य फुलांसारखं बहरलेलं राहो. मला अजूनही आठवतंय, तू लहान होतीस तेव्हा तुझ्या स्वप्नातलं लग्न कसं रंगवायचीस. तुझ्या आवडीचा लेहंगा, तुझ्या कल्पनेतील साथीदार. आज ते सगळं खरं झालंय. तू स्वप्न पाहिलं होतंस आणि आता ते साकार होताना बघून माझं मन अभिमानाने आणि आनंदाने भरून आलंय. नातं हेच खरं सामर्थ्य असतं, जे सगळं पार करायला मदत करतं. देव तुमच्या संसारवेलीला 100 हसूंची आणि 1000 आशीर्वादांची फुलं देऊ. मम्मी, पप्पा, हर्षल, पराग, प्रफुल्ल आणि तुषार यांच्या मनातून तुम्हाला मनापासून शुभाशीर्वाद. तसेच तुझ्या पाठीमागे मावशी, आबा, काका, काकू आणि मामी, त्यांचा आशीर्वाद आणि त्यांची साथ सदैव तुझ्या पाठीशी आहे. सुखी रहा, आनंदी रहा आणि एकमेकांच्या सोबत सदैव हसत रहा, हीच माझी अंतःकरणातून निघालेली शुभेच्छा. आई विना मला करमत नाही. माझ्या लेकरा मयुरी आणि जावाई बापू जयेशराव, तुमचं आयुष्य सुख, समृद्धी आणि समाधानाने भरलेलं राहो. माझं आणि मामाचा आशीर्वाद नेहमीच तुझ्यासोबत आहे. आई म्हणून एवढंच सांगते, स्वतःला कधी हरवू नकोस. आज मी तिथे नाहीये, पण मी नेहमी तुझ्यासोबत आहे, तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या प्रत्येक पावलामध्ये माझा आशीर्वाद उभा आहे.